विद्यार्थी मित्रांनो, CBSE इयत्ता 10वी इंग्रजी माध्यम मराठी विषय या विषयाचा अद्ययावत अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जे शैक्षणिक सत्र 2020 आणि 21साठी आवश्यक आहे ते आपण समजावून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी सर्वात महत्त्वाचा बदल जो CBSEने केलेला आहे तो असा की प्रश्नपत्रिकेचं स्वरूप देत असताना प्रश्नपत्रिकेमध्ये केवळ अ आणि ब असे दोनच विभाग यावर्षी असणार आहेत. यातला अ विभाग हा 40 गुणांसाठी असून त्यातले सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन आणि अंतर्गत पर्यायांसह असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ तुम्हाला 7 प्रश्न दिले असतील तर त्यातले 5 प्रश्न करा, याला म्हणायचं अंतर्गत पर्याय. आणि सर्वच्या सर्व प्रश्न MCQ बहुपर्यायी मल्टिपल चॉईस क्वेश्चन अशा पद्धतीचे असणार आहेत. आणि दुसरा जो भाग आहे तो ब विभाग, तोही 40 गुणांसाठी आहे, परंतु याच्यामध्ये जे काही लघुत्तरी प्रश्न आहेत आणि विस्तारात्मक प्रश्न आहेत, स्पष्टीकरणात्मक प्रश्न आहेत ते असणार आहेत. आणि रचनात्मक जो लेखन विभाग असा पूर्वी स्वतंत्र होता त्या विभागाला रचनात्मक असं म्हटलेलं आहे आणि तो ब विभागातच यावर्षी समाविष्ट केलेला आहे. यामध्ये निबंध, कथालेखन, पत्र इत्यादी बाबींचा समावेश असणार आहे. याशिवाय यावर्षी काही अभ्यास पाठघटक, कविता कमी करण्यात आलेले आहेत, तेही आपण समजावून घेऊया. तर यावर्षीचा जो अभ्यासक्रम आहे तो इथं दिलेला आहे, तो एकदा पाहून घ्या. यामध्ये जो पहिला पाठ उघडण्यात आलेला आहे तो फुटप्रिंट्स 7वा पाठ आहे. यानंतर जो 16वा पाठ आहे ती कविता आहे स्वप्न करू साकार, किशोर पाठक यांची, ती उघडण्यात आलेली आहे. आणि स्थूल वाचनामध्ये व्युत्पत्तिकोश हा स्थूल वाचनाचा पाठही उघडण्यात आलेला आहे. अशा प्रकारे यावर्षी जो 30% कमी केलेला अभ्यासक्रम आहे त्यामध्ये हे 3 पाठ उघडण्यात आलेले आहेत. यानंतर आपण व्याकरणाचे कोणते घटक यावर्षी आहेत ते पाहूया. यामध्ये शब्दांच्या जाती, नाम, नामांचे 3 प्रकार असणार आहेत. सर्वनाम, विशेषण, क्रियापद आणि जी 4 अव्ययी आहेत यामध्ये शब्दयोगी, उभयान्वयी, क्रियाविशेषण आणि केवल प्रयोगी यांच्या उपप्रकारांचा उल्लेख जरी इथं केलेला नसला तरी आपला परीक्षेच्या दृष्टीने चांगला अभ्यास व्हावा म्हणून आपण यातील उपप्रकार जे आहेत तेही व्यवस्थित समजून घेतल्यास आपल्यासाठी अधिक योग्य ठरेल. यानंतर जो व्याकरणातला घटक आहे तो लिंग, वचन, काळ, वाक्यांचे प्रकार कोणते असतील तेही कंसात दिलेले आहेत. आज्ञार्थी, विधानार्थीचे 2 प्रकार, उद्गारवाचक आणि प्रश्नार्थक इतकेच वाक्यांचे प्रकार असणार आहेत. याशिवाय समानार्थी, विरुद्धार्थी शब्द कंसामध्ये पाठ्यपुस्तकावर आधारित असं त्यांनी म्हटलेलं आहे. अर्थात जे पाठ आपण अभ्यासलेले आहेत त्यातूनच शब्द यावेत अशी अपेक्षा आहे. यापेक्षा अधिक शब्द आपण पाहिल्यास निश्चित फायदाच होईल. आणि शेवटचा जो व्याकरणाचा घटक आहे तो समास असणार आहे. यामध्येही समासाचे कोणते प्रकार अभ्यासाला असणार आहेत ते दिलेले आहेत. द्विगु, द्वंद्वचे 3 प्रकार आणि अव्ययी भाव. आता आपण थोडंसं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजावून घेऊया की काय बदल केलेले आहेत. यातला जो अपठित उतार्यावर आधारित प्रश्न आहे, बहुपर्यायी प्रश्नोत्तरे ज्याला आपण गद्य आकलन म्हणतो, हा एकूण 10 गुणांसाठी असणार आहे. पूर्वी अपठित गद्य 2 उतारे 20 गुणांचे असायचे. यावर्षी थोडासा बदल केलेला आहे, तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे, तो समजावून घेऊया. यामध्ये अपठित उतार्यावर आधारित बहुपर्यायी प्रश्नोत्तरे गद्य आकलन एकूण 10 गुण म्हणजेच प्रत्येकी 5 गुणांचे 2 उतारे असणार आहेत. यातला एक अपठित गद्यांश अंदाजे 150 ते 200 शब्दांचा असणार आहे. आणि इथेही बहुपर्यायी MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी अपठित उतार्यावर जे प्रश्न असायचे ते सर्वच्या सर्व MCQ किंवा बहुपर्यायी या स्वरूपाचे नसायचे. त्यामध्ये एका वाक्यात किंवा थोडक्यात अशा पद्धतीचे प्रश्न असायचे. पण यावर्षी संपूर्णपणे बदल केलेला असून हा बदल निश्चितपणे आपल्यासाठी अधिक सोयीचा आणि उपयुक्त ठरणार आहे आणि गुण मिळवून देणारा आहे. त्यामुळं उतार्यांचा अभ्यास करताना आपण अतिशय काळजीपूर्वक
हे अपठित उतारे वाचून समजावून घेतले पाहिजेत आणि जे पर्याय आपल्यासमोर आहेत त्यातला सर्वाधिक योग्य पर्याय जो आहे तोच आपण उत्तर म्हणून नमूद केला पाहिजे. यानंतर जो दुसरा यातला प्रश्न आहे तो पाठ्यपुस्तकातील अभ्यासलेल्या पाठातील उतारा व अभ्यासलेल्या काव्यपंक्तींवर आधारित बहुपर्यायी प्रश्न अशा स्वरूपाचा असेल. तोही 10 गुणांसाठी आहे. म्हणजे काय तर जो पठित म्हणजे जो पाठ आपण अभ्यासलेला आहे त्या पाठातला एक उतारा त्याच्यावर आधारित 5 गुण आणि जी कविता आपण अभ्यासलेली आहे त्याच्यावर काही ओळी दिलेल्या असतील त्यावर आधारित प्रश्न ते 5 गुणांसाठी आणि अर्थात हेही 10 गुण जे असणार आहेत ते सगळे बहुपर्यायी किंवा MCQ ज्याला म्हणतात अशा पद्धतीचेच प्रश्न असणार आहेत. पुन्हा एकदा पहा, पठित गद्यांश अंदाजे 100 ते 120 शब्द त्यावर आधारित प्रश्न असतील. पठित गद्यांश म्हणजे समजून घ्या जे धडे आपण अभ्यासलेले आहेत, जे पाठ आपण अभ्यासलेले आहेत त्यातले एक उतारा 5 गुणांसाठी. त्याच्यानंतर पद्य, कविता, पठित गद्य म्हणजे जी कविता आपण पाठ्यपुस्तकातली अभ्यासलेली आहे त्यातल्या 8 ते 10 ओळींचा एक भाग येईल, त्यावर आधारित 5 प्रश्न असतील आणि ते सुद्धा बहुपर्यायी अशा स्वरूपाचे असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचं जे काही प्रश्न आहेत ते पूर्वी या विभागामध्ये येत नव्हते, यांचा समावेश पहिल्यांदाच केलेला आहे. यानंतर आपण व्याकरणावर आधारित प्रश्नांचं जे स्वरूप आहे ते समजावून घेऊया. यात सुद्धा विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचा बदल केलेला आहे. पूर्वी व्याकरणामध्ये बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न नसायचे, पण आता मात्र 20 गुणांचं व्याकरण असणार आहे आणि ते संपूर्णपणे 20 गुणांचं व्याकरण बहुपर्यायी प्रश्न मल्टिपल चॉईस क्वेश्चन या स्वरूपाचंच असणार आहे. मग त्या शब्दांच्या जाती असू देत, काळ असू देत किंवा वाक्यांचे प्रकार असू देत, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, लिंग, वचन, समास, कुठल्याही प्रकारचे प्रश्न असू देत, ते सगळेच प्रश्न बहुपर्यायी मल्टिपल चॉईस क्वेश्चन या प्रकारचे असणार आहेत. अर्थात त्यामुळं आपला जर व्यवस्थित अभ्यास झाला असेल तर दिलेल्या पर्यायांपैकी अतिशय योग्य जो पर्याय समर्पक पर्याय आहे तो एकच पर्याय आपल्याला उत्तर म्हणून नमूद करायचा आहे आणि अर्थात त्यामुळं आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळवायला मदत होणार आहे. यानंतरचा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो इथे जो 40 गुणांचा विभाग आहे की जो बहुपर्यायी प्रश्न किंवा MCQ या स्वरूपाचा आहे तो संपलेला असून यानंतर जो ब विभाग आहे त्याची आपण इथं चर्चा करूया. ब विभागामध्ये अर्थातच पाठ्यपुस्तकातले धडे, कविता आणि स्थूल वाचन यावर आधारित प्रश्न असणार आहेत. त्यांचं स्वरूप त्याच्यामध्ये काही फारसा बदल त्यांनी केलेला नाही. तर पाठ्यपुस्तकासाठी एकंदरीत 20 गुण असणार आहेत, ते फक्त आपण थोडे समजावून घेऊया. यामध्ये जो पहिला भाग आहे साहित्य गद्य, इथं एका वाक्यात उत्तरे लिहा हा 3 गुणांसाठी. यातला ब विभाग रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा हाही 3 गुणांसाठी आणि खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. याच्यामध्ये 4 प्रश्न दिलेले असतील, यापैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत, यालाही 4 गुण आहेत. अशा प्रकारे हा पहिला 10 गुणांसाठी पाठांवर आधारित असणारा प्रश्न असणार आहे. आणि यानंतर कवितांवर आधारित प्रश्न असतील. कवितांवर आधारितही एका वाक्यात उत्तरे लिहा, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा आणि संदर्भाचं स्पष्टीकरण करा. अशा पद्धतीचे कवितांवर आधारित प्रश्न असतील. तर कवितांवर एकंदरीत 8 गुणांसाठी प्रश्न असणार आहेत आणि जो आपल्या पाठ्यपुस्तकातील जो स्थूल वाचनाचा भाग आहे याच्यावरती फक्त 2 गुणांचे प्रश्न विचारण्यात येणार आहेत आणि ते सुद्धा एका वाक्यात उत्तरे लिहा अशा पद्धतीचे आहेत. आणि जर आपण आपला अभ्यासक्रम व्यवस्थितपणे पाहिला तर लक्षात येईल की विद्यार्थी मित्रांनो यावर्षी आपल्याला फक्त एकच स्थूल वाचन हा अभ्यासक्रमासाठी ठेवण्यात आलेला आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण जो ब विभाग आहे त्या ब विभागामधला जो रचनात्मक लेखन हा जो काही विभाग आहे त्याचं जे स्वरूप आहे ते या पद्धतीचं असणार आहे. निबंध लेखन, या निबंध लेखनामध्ये आत्मवृत्त,
म्हणजे आत्मचरित्रात्मक, स्वतः बोलत आहोत अशा पद्धतीचं, वर्णनात्मक आणि कल्पनात्मक या 3 प्रकारचे निबंध आपल्याला दिलेले असतील. या 3पैकी एका विषयावर निबंध लिहायचा आहे, त्याला 8 गुण. मुद्द्यांवर आधारित गोष्ट लिहा. या करत असताना शीर्षक देणं, त्या कथेला शीर्षक देणं, समर्पक शीर्षक देणं आणि त्या कथेतनं आपण काय शिकलो, काय संदेश मिळाला, या कथेचं काय तात्पर्य आहे ते लिहिणं हेही आवश्यक आहे. तर या कथालेखनासाठी 7 गुण असणार आहेत. आणि औपचारिक पत्रलेखन याच्यामध्ये मागणी पत्र आणि तक्रारपत्र प्रामुख्याने यांचा समावेश होईल. तर त्यांचा आपण अगोदरच खूप सराव केल्यास परीक्षेमध्ये अडचण येण्याचं काही कारण नाही. तर या 2पैकी एकावरती पत्र लिहायचं आहे आणि पत्रलेखनाला 5 गुण आहेत. निश्चितपणे लिफाफा आवश्यक आहेच. अशा प्रकारे हा जो काही रचनात्मक किंवा लेखन विभाग आहे तो 20 गुणांचा असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी जो CBSEने बदल केलेला आहे, 40 गुण वस्तुनिष्ठ किंवा MCQ बहुपर्यायी प्रश्न आणि 40 गुण जे लेखनासाठी आहेत त्यांचं विश्लेषण अशा प्रकारचं असणार आहे. यानंतर 80 गुणांचं विश्लेषण पाहिल्यानंतर जे 20 गुण अंतर्गत मूल्यांकन या अंतर्गत आपल्याला दिले जातात. तर या अंतर्गत ऑनलाईन पद्धतीनं वेळच्या वेळी विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेलं कार्य, वह्यांची तपासणी, प्रश्नोत्तर लेखन कार्य, सर्जनशील लेखन प्रकल्प कार्य हे सगळं केलेलं आहे की नाही, याशिवाय वर्गपाठ, गृहपाठ, नियतकालिक चाचणी परीक्षा ज्याला पिरियॉडिक टेस्ट आपण म्हणतो, विषय संवर्धन, सब्जेक्ट एनरिचमेंट ॲक्टिव्हिटी ज्याला आपण म्हणतो, तर त्या विषयानुरूप विविध उपक्रम यांवर आधारित मूल्यांकन करून गुण देणं अपेक्षित आहे. यामध्ये अर्थातच CBSEने असं म्हटलेलं आहे की यातल्या काही गोष्टींसाठी निश्चितपणे शाळा जर सुरू झाल्या तर त्यावेळेला काही प्रकल्प सादर करावे लागतील. तर या बाबी, सर्व बाबी लक्षात घेऊन आपण हे 20पैकी 20 गुण जे अंतर्गत मूल्यांकनाच्या अंतर्गत आपल्याला मिळणार आहेत ते प्राप्त करू शकतो. अशा प्रकारे 80 गुणांची घेण्यात येणारी बोर्डातर्फे लेखी परीक्षा आणि विद्यालयामार्फत अंतर्गत मूल्यांकनाचे 20 गुण, अशा प्रकारे आपला 100 गुणांचा हा जो काही सगळा अभ्यासक्रम आहे तो पूर्ण होईल. निश्चितपणे अतिशय सोप्या पद्धतीचा हा अभ्यासक्रम असला तरी अतिशय बारकाईने आणि लक्षपूर्वक सावधानतेने जर आपण अभ्यास केला आणि योग्य ती काळजी घेतली आणि आपलं शुद्धलेखनाच्या चुका टाळल्या, सुंदर अक्षराचा सराव केला, तर निश्चितपणे आपण मराठीसारख्या विषयातसुद्धा 100पैकी 100 गुण आजच्या काळात मिळवू शकतो. यामध्ये काहीही अवघड नाही. ही खूणगाठ तुम्ही मनाशी बांधा आणि तयारीला लागा. तुम्हा सर्वांना यावर्षीच्या या नव्या पाठ्यक्रमासाठी, अभ्यासक्रमासाठी आणि या प्रश्नपत्रिकेच्या नव्या स्वरूपासाठी आणि उत्कृष्ट गुण मिळवण्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.